नमस्कार, मी प्रभाकर लुंडे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण सांजा गावामध्ये आलेलो आहोत. हे जिल्हा परिषदेला सांजा गट आहे आणि या गटामध्ये जे प्रचार मोहीम राबवली त्या मोहिमेचे मेन सूत्रधार हनुमंत आप्पा सूर्यवंशी आणि दुसरं तरुण नेतृत्व आहे ओंकार सूर्यवंशी. या दोघा जणांनी जी तरुण पोरांची समविचारी फळी प्रदीप घुणे यांच्या पाठीमागं उभा केली की त्या उभा करण्याच्या पाठीमागे काय हेतू आहे, गावाचा प्रतिसाद कसा आहे आणि नेमकं जनतेला काय आश्वासनं दिलेत ते आता आपण जाणून घेणार आहेत हनुमंत आप्पा सूर्यवंशी यांच्याकडून. आप्पा, खडतर प्रवासमध्ये तुमचं स्वागत आहे. आतापर्यंतच्या रणधुमाळीच्या सर्व बातम्या सांज्याच्या जवळजवळ मीच पार पाडल्या. तुमची धावपळ होती. हो. प्रत्येक घराघरामध्ये जात होतात तुम्ही. हो. लोकांना विश्वास देत होतात आणि लोकांना मताची मागणी करत होतात. होय. त्याचं कारण असं की प्रदीप घुणे ही आपल्या गावाचा विकास करू शकतो ह्याची मला फुल गॅरंटी आहे असं तळमळीने सांगत होता आणि तरुण पिढीला ओंकार सांगत होता. हो. तर तुम्ही जनतेला काय आश्वासनं दिलेत आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे? जनतेला एकच आश्वासन म्हणजे द्यायची गरजच भासणार नाही. मला आत्मविश्वास आहे. आजपर्यंत 15 वर्षापासून 20 वर्षापासून जी मी शेतकऱ्याच्या सेवेत मी गावाच्या सेवेत रुजू आहे, म्हणजे बिगर मोबदला. त्यामुळं गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला विश्वास आहे की हनुमंताप्पा ही एक निस्वार्थी म्हणजे नेतृत्व आहे. त्याच्या पाठीमागं जर उभा राहिला तर एकही गोरगरिबाला कधी विसरणारे प्राणी नाही. त्यामुळं शेतकरी वर्ग, गावातला शेतमजूर असेल, वाडी वस्तीतली लोक असेल, त्यांची स्ट्रीट लाईटची देखभाल दुरुस्ती असेल, मी जातीनं लक्ष घालून म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो. असं आजपर्यंतच्या काळातलं जी काही राजकारणी होऊन गेले त्यांनी मला काय वाटत नाही बाबा माझ्या एवढं म्हणजे माझं कौतुक मी करायलो असं म्हणत नाही, पण मला देवानं बुद्धी घातली. मी सेवा करीत राहिलो आहे. जोगळाईच्या चरणी म्हणजे 2020ला मी शपथ घेतली होती गावाची आयुष्यभर. त्यामुळं मला यश अपयशचा विषयच नाही. ती मी कंटिन्युटी आयुष्यभर लाईफ टाईम मी शपथ घेतलेली आहे. मी सेवा करत राहणार. आणि जर ह्या कशाची शपथ घेतली बरं? मी प्रत्येक चांगल्या कामामध्ये यश दे, दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि चांगल्या कामाला मला यश देत जा. आणि हे चांगलंच काम आहे. कोणत्या देवाला शपथ? आई जोगळाई. आई जोगळाई. जोगळाई. हां, जोगेश्वरी देवी आमची. जोगळाई म्हणतात का? हां हां. म्हणजे लाडानं जोगळाई. आणि माझं राजकारणात शिरायचं म्हणजे कसं म्हणजे ती संसर्गाला लागले सारखं झालं. बापा, तुम्ही राजकारणी नाहीत? नाही नाही, संसर्गातून आलो. मी राजकारणी नाही, संसर्गच म्हणायचा. सरळ स्वभावाचा, माझ्या गावातल्या माणसाची मला सेवा करायची एवढंच तुमच्या डोक्यात आहे. मग ती माझ्या जेवढी होती तेवढी माझ्या हातानं जी न होणारी आहे ती मी शासनाच्या वतीनं धडपड करून ती आणणार. शासन आहे ती महासागर आहे. महासागर. त्याच्यातून माझ्या गावाचं कल्याण व्हावं ही तुमची भावना. अहो, आजपर्यंतच्या काळात 22 ही गावातल्या 4 डेप्या अशा म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्याने आणू शकते. मग मोठा पुढारी जर मी झालो गावचा तर मी किती काय काय आणेल असं मला वाटतंय बरं का. म्हणजे गावासाठीच, माझा स्वार्थ काय नाही. कारण मेलेवर मग कुणीच पैसे घेऊन जात नाही. म्हणजे पैशाच्या मागं लागलेल्यापैकी आम्ही झालं, ओंकार झालं, म्हणजे प्राणीच नव्हतं. म्हणजे आपण अजून एक मला रात्री श्रीराम बापू भेटले, मागचे सरपंच. हो हो. त्याने म्हटले की बाबा मी आणि हनुमंत जी गावात काम केलंय ते मला न विचारता हनुमंतला विचारा. म्हणजे गावात सगळं बापूबद्दल बोलायचं झालं तर ती नात्यानं भाऊ लागतो बरं का. पण माझा गुरु होती खरेनं. म्हणजे राजकीय गुरु म्हणा, अगर जीवनामध्ये वागण्याचा म्हणजे चांगलं मार्गदर्शन, वेळेवर एक वडील की भाऊ या नात्यानं मार देणे, शिव्या देणे, म्हणजे एक दबदबा माझ्यावर. आणि मी बी आज्ञाधारक वागलो. परंतु काय कारण असतो आमचं थोडं विदुष्ट आलं, आलिप्त झालो 2020ला, एकदा लढलो. पण मी जी बापूकडून जी शिकलो, समोरच्याला आदरानं बोलणे आणि
लोकांची सेवा कंटिन्यू संपर्क ठेवणे ही मी अंगीकृत केलं आणि मी ते यशस्वी झालो. त्यामुळं मग मी बापूला कधी विसरणार आहे माझ्या आयुष्यात. ती माझा राजकीय गुरुच राहणार. बरं बापू, मला काय म्हणायचं आहे आपा, आता तुम्ही जनता जी तुमच्या बाजूनं उतरली, हां कारण मी जेवढे 15-20 दिवस फिरलो आहे त्याच्यात तुमच्या सांजागावचा कौल तुम्हाला भरपूर मिळाला आहे. होय. तुम्ही काय आश्वासनं दिलीत बरं त्यांना? काय नाही, त्या जनतेला एकच विश्वास आहे माझ्याबद्दल, ही गद्दार नाही, ही सेवा 100% सेवाभावी माणूस आहे. ह्याच्या नको बी म्हणलं तर ही ती करणारच, माझं करायचं नाही म्हणलं तरी करणार, हे प्रवृत्तीचा माणूस आहे. आणि एखादं काम हातावर घेतलं अर्धेत सोडायची सवय नाही, ती कुठं टॉप लेवलपर्यंत जाऊन ती पूर्ण करून गावाचं म्हणजे साध्य करायचं. बरोबर. तरुण पिढीला तुम्ही गवसणी घातलं आणि जवळजवळ तरुण पिढी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही. बरोबर. आणि तुम्ही आपाला गुरु म्हणायला, हो मी आपाला विषयभर सोडणार नाही असं बी मला म्हणालाच है ना? बरोबर आहे. म्हणालात ना, बरोबर आहे. तुम्ही आपाच्या परस्पर सुद्धा म्हणलात की मला आपाला मरेपर्यंत सोडायचं नाही. हो. तुमच्या तरुण पिढीचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही तरुण पिढीला कसं गवसणी घातलं आणि तुमच्या बाजूला कसं खेचलं? काही गोष्टी आतापर्यंत गावात घडलेल्या ज्या आहेत त्यामध्ये मी कसा काय असे ना कधी पण गरिबाची बाजू घेतलेली आहे. बरं. आणि मोठमोठ्या ताकदीच्या विरोधामध्ये मी एखाद्या गरिबासाठी कधी बी धावून गेलेलो आहे. आणि गावातल्या ही पूर्ण गावातल्याच नाही, जिल्हा परिषद गटातल्या पूर्ण तरुण पोरांना माहिती आहे. बरं. तर त्याच्यामुळं गावातले पोरं मला 100% साथ देणार. बरोबर. आज काही पोरं समोर येत असतील नसतील, काल आमची रॅली बघून पण समजलं असेल. होय, मी रात्री काल आम्ही मशाल रॅली काढली होती. होय, नाही मी होतो रात्री आणि हां मी बोरखेडवरून आलो तिकडं चिखलीहून, आणि येताना बघितलं तर तुमची रॅली चालू होती फुल. आमचं नियोजन रॅलीचं खरं तर आज होतं, परंतु आम्हाला असं कळालं अचानक रॅली काढायच्या 1 तास आधी की उद्या परमिशन नाही प्रचाराला किंवा रॅलीला. तर मग त्या 1 तासामध्ये आम्ही तिथून नियोजन लावून फोन करून तेवढी प्रचंड रॅली झाली आमची. जर रॅली आज असती तर पहिलं टोक गावाच्या स्टँडवर असतं, शेवटचं टोक आपल्या घरापर्यंत इथं असतं यशवरनगरला. बरं. तुमच्या तरुण पिढीला तुम्ही गवसणी घातली म्हणजे काय केलंय तुम्ही? एका तरुणाला सांगितलंय की तुझ्या घरातलं सगळं मतदान इथं पडलं पाहिजे असंच सांगितलं तुम्ही. त्या 100% म्हणजे तरुणाला आपल्याकडे आकर्षित करणे म्हणजे सगळ्या घराचं मतदान घेणे. आज तरुण तुमच्या पाठीमागं, हनुमानच्या पाठीमागं किमान 400-500 पोरं दिसले मला 100% रॅलीमध्ये. हो. 500 गुणिले 5 असा जरी हिशोब केला तर 5 25 लांब गेला तर हिशोब. बरोबर आहे. पण आम्हाला असा फुकटचा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स नाही की आम्ही 2000 प्लस राहू, 3000 प्लस राहू. मी पहिल्यापासून म्हणत आलो आहे की प्रत्येक वार्डामध्ये 100-200 आम्ही प्लसच राहणार. कारण आमचे जे आमचा उमेदवार आहे तो फार श्रीमंत आहे असं सांगितलं गेलं, परंतु श्रीमंत असणे हा त्याचा काही गुन्हा नाही. अहो, विरोधक सुद्धा म्हणले हो, त्यांनी 2 कोटी रुपयाचा रस्ता दिलाय, आम्ही बिलकुल सुद्धा ते नाकारणार नाही. हो. अशा पण मग मला काय म्हणायचं, जो माणूस आपली जमीन फाडून देतोय राव एका सुईवर, मी सांगितलं की आधीची 1 इंच सुद्धा कोण देत नाही, एवढी जागा देणार एक नाही. मिनिट, एक राहिलं. म्हणून महायुद्ध झालं. भाजपच्या पक्षाच्या कुण्याच विरोधात आम्ही लढत नव्हतो, पण काही गावातल्या भाजपच्या पुढाऱ्यांनी गरीब, तानाजी शिंदे गरीबच, गरीब त्याला कशाला द्यायला लावा जाऊ अर्ज. आणि स्मशानभूमीचा विषय गावात तंटामुक्ती अध्यक्षासमोर मिटविला होता. पर्यायी जागा म्हणजे त्या भरावाला आपण त्या द्यायला लावला अर्ज, असं द्यायला लावला. ही बळीचा बकरी केलाय, बळीचा बकरी. म्हणजे भाजपकडे आहे तो अर्ज. भाजप पक्ष हा चांगला पक्ष आहे मी मानतो, पण ही गावातली जी भाजपची म्हणजे काय पुढारी म्हणायचं त्यांना, पुढारी त्यांचं म्हणजे कर्तव्य शून्यत्व सगळी म्हणजे समाजासाठी जी धडपड असते आता कुणाची बी, म्हणजे जनतेसाठी धडपडणाराच माणूस कुण्या बी पक्षाचा असावं तो त्याच्या पाठीशी गाव राहील बघा. म्हणजे ही स्वतःच्या स्वार्थासाठी झटलीत असा त्याचा अर्थ होता. ती सगळ्या गावाला निष्कर्ष काढून ठेवला ही कशासाठी गोळा झाली टीम. कारण ही मध आहे ना तिथं मावळाचा, ती माशा गोळा झाल्या त्या. काय आपाचं बोलणं नॅचरल आहे का नाही? आपाच्या मनामध्ये खोट नसल्यामुळं आणि स्वतःच्या वागण्यामध्ये कधी चुकीचं नाही आणि लपवून ठेवण्यासारखं त्याच्याकडे काही नाही. आपा तुमच्या गावात किती आता आमच्या म्हणजे खर्च आहे. मी अजून बी पक्ष बी माहीत नाही, ती उमेदवार बी माहीत नाही. मी ओंकार सोबत आहे. पैसे संपले की महाराष्ट्र बँकेत जाता
आज सोपान काकाचं पोरगं कॅशियर होतं आपले सांजेतले सूर्यवंशी बरं का ते म्हणले स्वतःचे पैसे खर्च करायचे. हां स्वतःचं कारण काय होईल कुठल्या बेग पार्टीचं असं ना तिथं जो पैसे मागायला जातो त्याची प्रतिमा पैशाचे लागले म्हणजे एक वाईट होती त्यामुळं आपली प्रतिमा ती डाऊन करायची नाही म्हणून तिकडे जायचंच नाही म्हणलं ओमला आपण इकडे व्याजानं काढू पण गावातल्या कार्यकर्त्याचं चहा पाणी आपणच करू. अरे बाप रे बाप. आपण किती मतदान आहे बरं सांजेला करेक्ट आकडा काढला असेल 6,448 6,448. हा. किती तुमच्या पदरात हे गावातलं मतदार जी लोक आहेत ऐका की ऐका गावातले मतदार आहेत ते तुमच्यावर विश्वास ठेवून हां समजा 4,000 म्हणजे 4,400 म्हणलाव का 4,300 4,500 पर्यंत होईल. म्हणजे 3-3.5 मतदान होईल 4,500 होईल होईल म्हणजे सगळं मतदान आहे किती 800 6,448 आहे टोटल म्हणजे त्यात 4,000 मतदान होईल जवळपास. आता ते काय 4,500 तुमच्या होईल. तुमच्या विश्वासावर ओंकार हां. तुमच्या या तरुण पिढीच्या कर्तृत्वाला हां. कसा न्याय मिळेल आणि ह्या तरुण पिढीच्या आणि तुमच्या कर्तृत्वाला न्याय म्हणून किती मतदान गोने साहेबांच्या पारड्यात पडेल म्हणजे तुमच्या पारड्यात पडेल 4,500 जर मतदान झालं हां तर गोने साहेबांना मी माझ्या वतीनं 3,000 मतं 100% देणार. बापरे म्हणजे हजाराची लीड 100% हो सगळी आणि एक सांगतो बरं का मी तुम्हाला साहेब हनुमंताप्पा सूर्यवंशी ह्या माणसानं जे आत्तापर्यंत जे काम केले त्याची पोचपावती गाव अचूक देणार आहे. त्यांनी ठरवून ठेवले सगळ्यांनी की आप्पाच्या मागच 100% उभं राहायचं. जरी काही लोकांना राजकारणामध्ये आता पुढं सक्रिय होता येत नसलं तरी पडद्यामागून सगळे लोक आप्पाला मतदान करणार. आता तुम्हा दोघाला मिळून एकच शब्द आहे कारण तुम्ही आता या गावाचा एक महत्त्वाचा गाभाव केंद्रबिंदू आहो. आता सध्या बरं का हां. कारण बाकीच्या लोकांवर किती विश्वास आहे मला माहीत नाही पण तुमच्या पाठीमागे जी मॉप आहे त्या मॉपमुळं मला वाटायले की उद्याच्या घडामोडी सरपंचाच्या भावी काळातल्या आता 2च महिन्यावर तुमचं सरपंचकीची निवडणूक आहे. हो तर ऐका काय घडामोडी भरपूर होणार आहेत आणि समजा गावानं जर तुम्हाला गवसणी घातलं आणि गावाच्या विकासासाठी कुठेतरी तुमचा एकोपा निर्माण झाला पाहिजे असं जर गावानं एक गवसणी घालण्यासाठी आग्रह केला तर तुम्हाला दोघांची भूमिका काय राहील? मी सांगतो दोघाची भूमिका काय राहील एक सर्वसामान्य कुटुंबातला एक सरपंच बी, गरीब उपसरपंच. सरपंच बी उपसरपंच बी आम्ही दोघं बी त्या पदावर बसणार नाही बसणार. आम्ही फक्त कोण दोघं जण? आम्ही म्हणजे तुम्ही पण बसणार नाही? आप्पा पण नसणार आहे हा. सरपंच उपसरपंच पदाला आणि मी पण नसणार आहे. आम्ही असं ठरवलंय की गावात येणाऱ्या ग्रामपंचायतला एखादा गोरगरिबातला गोरगरीब आम्ही हुडकून काढू आणि नुसता गरीब आहे म्हणून नाही त्याचं सामाजिक कार्य पाहिजे वा 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 आणि ती उगं गरीब आहे म्हणून काय लगे त्याला काय टिला लावायचं नाही. आणि उद्याच्याला ती जर बेमान झाला निवडून आला नाही, आणि सर, काय बाळासाहेब ठाकरे गावाचा बसल्या की इथं आमचा वा वा रिमोट कंट्रोल आप्पाच्याच हातात असणार. नाही मी 5 वर्ष डावपेच शिकलो राजकारणात आजपर्यंत कधी शिकलो आपण नव्हतो. तुम्हाला सुद्धा धोका दिला म्हणे लोकांनी नाही, तो ऐका, धोका ऐका, नाही. ऐका मी धोका समजत नाही त्याला. निवडून आल्यानंतर खूप तुम्हाला त्रास झाला अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी म्हणजे सरपंच उपसरपंच निवडीच्या वेळेस बरंचसं तुमच्या मनाला लागल असं समोरच्या माणसांनी धोके दिले असं बी गावातून कळत आहे पण तुम्ही निष्ठेनं ती जोगेश्वरी पॅनल उभा केला तुम्ही माणसं निवडून आणले पण ज्यावेळेस स्वार्थ पदाचा निर्माण झाला त्यावेळेस तुम्हाला डावलून ती पदं स्वतःकडे घेतले असं कळतंय काय नेमकं आहे? नाही तो दगा धोका असं म्हणायचं नाही. माझ्या जीवनात एक अपूर्ण राहिलेला शिक्षण देण्यासाठी केलेला तो एक क्लास होता. बरं मग आता ह्या क्लासमध्ये तर तुम्ही सक्सेस नाही झाला तर म्हणजे आता- उद्याच्या सरपंच पदाच्या बाबतीमध्ये तुम्ही निवडला एक माणूस आणि तीच समजा बेमान झाला असा जर घडलं तर काय मग मी 5 वर्ष काय शिकलो डावपेचचं शिक्षण घेतलं ना 5 वर्ष म्हणजे तुम्हाला धोका होणार नाही मी कधीच कुणाच्या डावाला गाता बळी पडणार नाही. समोरच्या माणसाकडून धोका होणार नाही नाही असे माणसं निवडणार की तो म्हणजे त्याच्यामधला आत्मा शब्दाला पक्की हो. एक दिलानं वागणारी समाजाविषयी आपुलकी प्रेम गावातली समस्या ही माझी समस्या समजून चालून वागणारीच माझ्यासोबत माणसं घेणार. आता शेवटचा प्रश्न आहे काय आव्हान करणार उद्या निवडणूक होणार आहे? आव्हान काय शेतरस्ते असतील पुन्हा लाईटचा प्रश्न 100% मी निकाली काढीत आणला आहे. हा. उर्वरित पाण्याचा विषय आहे ते जलजीवननं फोडलेलं रस्ता आहेत त्याला निधी आणून ती म्हणजे रिकॉन्क्रिटिंग पाण्याचा विषय उर्वरित पाईपलाईन
शाळेचा पुन्हा विषय म्हणजे बऱ्यापैकी अजून जवळजवळ 10 ते 20 कोटी रुपये आणावं लागतील सांजाला गावाला. असं तुम्ही त्या प्रदीप घोणेला उद्या तुम्ही त्यांना निवडून द्यायला अहो, तो ना- हे बोललाव का तुम्ही? बिलकुल बोललो. तो प्रतिनिधी नावाला राहणार आहे अरे बाबा, आणि त्या सदस्य पदाचं जो कार्य असतं प्रदीप घोणेनंच उद्या त्याला तुम्हाला धोका दिला तर तुम्ही काय करणार? तुम्ही भूमिका तुमची? आम्ही तेवढ्या म्हणजे बांगड्या भरल्या तर काय एवढ्या म्हणजे बामणात जाते आहो. यस यस यस. नाही आम्ही देव बी आहो पण दानव बी व्हायला आम्ही घाबरत नाही मग. वा वा वा. हां. नाही आणि तो माणूस त्या प्रवृत्तीचा नाही. यस यस. स्वभाव असा आहे. अहो ते करोडपती माणूस आहे. अहो गुराकीसारखं खांद्यावर हात टाकून हिंडते. गर्वंती असले काय म्हणजे वाटतं तुम्हाला? अजिबात गर्व नाही. आणि प्रदीप घोणेंचं सांगायचं झालं तर एकही रुपया कमवायसाठी तो माणूस इथं उभारलेला नाही. मी तुम्हाला आता एक मूळ जुनी गोष्ट सांगतो. प्रदीप घोणे इकडे उभारण्यामागचं कारण आम्ही दोघं काय आहेत. आम्ही जाणले त्याला. आम्ही त्यांना बळजबरी आणून उभा केले. अरे बाप. का तर त्यांचं शहरातलं जे काम बघितलंय, प्रत्येक वेळेस नवीन वार्डात निवडून येते ती माणूस, आणि तिथलं काम स्थानिक लोकलचे तिथल्या पोरांना वगैरे देऊन, तो स्वतः कॉन्ट्रॅक्टर माणूस नाही. त्यांना फक्त एक समाजातली प्रतिष्ठा टिकवायसाठी राजकारण करतात बाया. एकही रुपयात कुठं. बरं, गावाला काय आवाहन करणार? गावाला आव्हान, प्रत्येक समस्या कुठली का असना, शेतातली असू गावातली असू, त्यावेळेस हानमा एक कॉलवर उपलब्ध होणार. आणि जी अत्यावश्यक गरजा आहे त्या गावाच्या, शेतरस्त्याला प्रथम प्राधान्य देणार. येणाऱ्या 5 वर्षात बऱ्यापैकी 99% शेतरस्ते पूर्ण करण्याचा आमचा हेतू राहणार. अपा, एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. म्हणे की उद्या मतदान आहे तर अर्ध्या रात्री, म्हणजे आज अर्ध्या रात्री बरेचसे पैसे वाटून मतदाराला आपल्याकडे खेचण्याचं काम करतात भाजपवाले. नुसते भाजपवालेच नाही तर सगळेच पक्षवाले एकमेकांकडे करतात असं म्हण आहे. उद्याच्याला एवढा विश्वास असणारे मतदार उद्या भाजपाच्या लोकांनी, अगर इतर लोकांनी, इतर पक्षाच्या लोकांनी सायंकाळी पैसे देऊन जर फोडायचा प्रयत्न केला तर तुमचे मतदार फुटतील का? मी मतदाराला आवाहन केले, पैसे घ्या आणि जो आपली 5 वर्ष सेवा करायची म्हणजे आत्म्याला गॅरंटी आहे आपल्या स्वतःला, त्याला मतदान करा. पैसे काय? बरोबर आहे. आपाच्या पैसे एका रात्रीत एक मताला काय 1000-2000 रुपये घेऊन तो पुढचा उमेदवार निवडून देऊन, गावाला माहीत आहे पुन्हा 5 वर्ष अंधारात राहायचं आहे. त्याच्यामुळं गावाला एवढी गोष्ट माहिती आहे की आप्पा हा मरेपर्यंत काम करणारा माणूस आहे. त्याच्यामुळं पैशावर आमच्या गावातली लोक विकली जाणार नाहीत. स्वाभिमानी आहे सांजा गावची. स्वाभिमानी आहे. येस, म्हणजे तुमचं कॅन्डिडेट गरीब असेल 100% निवडून गद्दार नाही. आणण्याची सगळी प्रक्रिया करून ठेवली तुम्ही. नाही, विश्वास आहे जनतेचा. विश्वास आहे. तर बघा, काही असो, पैसे घ्या, कुणाची घ्यायची त्याची घ्या, पण तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणाऱ्या माणसाला मतदान करा आणि तो मला विश्वास आहे अशा पद्धतीचं हनुमंत आप्पाचं म्हणणं आहे. आणि प्रदीप घोणेही नावाला उभारलेले आहेत. खरे सूत्रधार आम्ही उभा केले आणि आमच्या गावाचा विकास करण्यासाठी उभा केले. गावाचा विकास करून घ्यायचा असेल तर भरभरून मतदान प्रदीप घोणे यांना करा असं आवाहन केलं आहे. आणि माझा विश्वासघात होणार नाही. मला विश्वास आहे माझी जनता माझ्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील आणि आमचाच कॅडेट निवडून येईल असं आप्पांनी सांगितलं आहे, ओंकारनं सांगितलं आहे. बघूया, उद्या मतदान आहे. 9 तारखेला गुलाल भाजपाचा का प्रदीप घोणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा ते पाहूया येणाऱ्या काळात, म्हणजे 9 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत. धन्यवाद सांजेकर. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. पण गावाच्या विकासासाठी चांगला प्रतिनिधी निवडा. जिल्हा परिषदेकडून अवाढव्य निधी आणा, पण गावाचा विकास करणाराच प्रतिनिधी निवडून द्या. एवढंच खडतर प्रवासच्या वतीनं आश्वासन म्हणण्यापेक्षा तुम्हाला शुभेच्छा आणि आवाहन करतो की जिल्ह्याचा प्रतिनिधी तुमच्या गावाचा विकास करणारा असावा. तुमचं गाव सुधारणे म्हणजे जिल्हा सुधारणे, जिल्हा सुधारणं म्हणजे राज्य सुधारणे, ही भूमिका मनात ठेवून योग्य माणसाला निवडून द्या. एवढंच आव्हान खडतर प्रवासच्या वतीनं करतो. मी प्रभाकर लोंढे. धन्यवाद सांजेकर. जय हिंद,
जय महाराष्ट्र. धन्यवाद. धाराशिवकर.